सिद्धाचा देह भूमीवर पडला, स्वस्थ होऊन पडला. दुरून मुलाचं आक्रंदन ऐकून एक जंगम धावत धावत आला. जंगमाने बालक सिद्धाला उचलून पाणी वाहत असलेल्या ओढ्याकडे नेलं. गवताच्या गादीवर झोपवलं. ओंजळीत पाणी घेऊन मुखावर शिंपडलं. थोडा वेळ गेल्यानंतर प्रज्ञा आली. ओम नमः शिवाय. गुरुदेवा, कुठे आहेस तू? आलास का? हा स्पर्श तुझाच असावा. हे पाणी तुझं करुणारस व्हावं. बापा, मला आता काहीही नको. तुझ्या चरणाकडे आणलं तरी पुरे. त्याच्यापेक्षा मोठं काही नाही. गुरुदेवा, बोला. त्या सुकुमार बालकाला पाहत जंगम, डोळे उघड मुला, असं हळूच मुला म्हणाला. तुम्ही माझे गुरु असाल तर? तू डोळे उघड पहिले. सगळे गुरुस्वरूपच समजले तर मी तुझा गुरु नाही का बाळा? ती नंतरची गोष्ट. झाडाला मिठी मारता येईल, पण आकाशाला कसे आलिंगन देता येईल? मी तुझा गुरु नाही म्हटले तर गुरुतत्व नाही असे म्हटल्यासारखे होते. मुला, सहन कर. डोक्यातून रक्त येत आहे, त्यासाठी औषध घेऊन येतो. जंगम जंगलाच्या झाडीत जाऊन कोवळी कोवळी पानं हातात घेऊन पुन्हा प्रत्यक्ष आला. त्याला हातावर चोळून रस त्या जखमेवर लावून घट्ट पकडून ठेवलं. मुला, इथेच जवळ गुडगुंटी नावाचं गाव आहे. तिथे महातपस्वी शिवयोगी क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ असणारे स्वामी आहेत. तेच तुला योग्य गुरु. मी तिथेच चाललो आहे. होय, जे मी शोधत होतो ते आपोआप मिळालं. मला तेच पाहिजे होतं. तुम्ही बोलवायला आला. चला जाऊया. सिद्ध तक्षण उभा राहिला. त्या जंगमाजवळ असलेली केळी त्यानं सोलून दिली. सिद्धाने ती केळी खाल्ली. गुरुकृपेसाठी आतुर झालेल्या बाळाच्या हृदयाची हाक पाहून तो मुकविस्मित झाला. सिद्धाच्या पायात रुतलेला काटा काढला. औषध लावलं. चिंदी चिंदी झालेल्या कपड्याची धूळ झटकली. धुळीमध्ये सिद्ध माखलेला असला तरी रत्नासारखा तेजस्वी दिसत होता. गुरुचिंतनाच्या विद्युत प्रवाहात भरलेला होता. वैचित्र्यपूर्ण भव्य दिव्य असलेले त्याचे डोळे चमकत होते. थकलेले पाय, गुरुसाठी हरवलेले हृदय, जडाला चैतन्याचेच औषध. जंगमाच्या मागे चाललेले इवलेसे शिवलिंग. ऊर्ध्व यात्रा पुन्हा चालू झाली. तुझं नाव काय मुला? जंगमाने विचारलं. माझं नाव? आत असलेल्याचं नाव सत्यवंत, बाहेर असणाऱ्याचं नाव नाशवंत. अत्यंत रहस्यपूर्ण आणि स्वारस्यतेने बोलतोस मुला. एवढं सगळं माहीत असताना तूच गुरु झालास ना, मग कशाला पाहिजे तुला गुरु? माझ्यात सगळ्यात बीजरूपाने राहणाऱ्या त्या महत्त ज्ञानाला गुरु उपदेशरूप हवा, प्रकाश, पाऊस, पाण्याची कृपा झाली तर ते बीज भूमीत अंकुरित होऊन बाहेर येऊन रोप तयार होऊन मोठं झाडाच्या रूपात येते. तसंच गुरुकृपा ज्याला पाहिजे तो धन्य होतो. ब्रह्मभाव हृदयात यायला गुरु अवश्य पाहिजे. मोरीच्या पोटात सागर पाहिल्याचा अनुभव त्या जंगमाला आला. गुरुवचनाशिवाय भवपाश जात नाही. गुरुदेवो महादेवो, गुरुदेवो सदाशिव, गुरुब्रह्मा गुरुविष्णू, गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. सिद्ध गुरुस्तुतीमध्ये मग्न होऊन चालू लागला. समुद्राचं मीठ आवळ्याच्या झाडाजवळ आल्यासारखं त्या दूरवरून आलेल्या सिद्धाचा प्रवास आता पूर्ण झाला. मठाच्या आवारात येऊन थांबल्यावर त्याने अनुभवलेलं दुःख, कष्ट सगळं क्षणार्धात दूर झाले. रडणारं बाळ जसं आईला पाहिल्यावर हसन्मुख होतं, तसं बालसिद्धाला झालं. प्रशांत पवित्र असलेल्या त्या तपोभूमीमध्ये पाय ठेवताच अंगांग रोमांचित झालं.
तिथे शुद्ध स्फटिक मल्लिकार्जुनाचं देवालय होतं. पश्चिमेला त्याचं द्वार होतं. गर्भमंदिरात सायंकाळच्या पूजेची घंटा झांगटी वाजत होती. सूर्यास्ताकडे पाऊल टाकणाऱ्या सूर्याने सर्वांना हात जोडले. भक्तिरस भरून मुख विलसित होऊन आरक्त झाला. सूर्य देवळाच्या स्फटिकशिलेत ते प्रतिबिंबित झालं होतं. आत पूजा चालू आहे, तू इथेच थांब, स्वामी बाहेर आल्यावर दर्शन घे, असं तो जंगम म्हणाला. औषधोपचार करून सोबत आलेला जंगम तसाच निघून गेला. तो गेल्याची सिद्ध बाळाला परवाच नाही. जिथे स्वतः थांबला होता तेही त्याला भान नाही. आत दृष्टी ठेवून भक्तिभावाने वाहून जाणारा सिद्ध खांब पकडून ठेवून स्वतःला त्यांनी सावरलं. खट 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 असा खडावांचा आवाज आला. कपाळावर 3 बोटांनी लावलेलं भस्म, गळ्यात इष्टलिंग, रुद्राक्षांची माळा, काषायांबरधारी, अजानुबाहू आणि सुमुखी अस्ताला गेलेला सूर्य मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला आलेला आहे की काय, असा एक क्षण सिद्धाला भ्रम झाल्यासारखं वाटलं. साक्षात लिंगदेवच चालत येत आहे की काय असं वाटलं. दृष्टीला दृष्टी मिळाली. शिवयोगीच्या शिवलिंग दृष्टीच्या डोळ्याला सर्वच उघड असलेला पुस्तकासारखं होतं. नित्य निरीक्षण केलेलं मुख डोळ्यासमोर प्रत्यक्ष आल्यावर संतोष झाला, तरी दुसऱ्या क्षणाला स्वतःला सावरून अजून परीक्षा घ्यावी असा विचार करून सोनं ज्याप्रमाणे तापवून पाहतात त्याप्रमाणे परीक्षा करून पाहणारा निष्ठुर परिसर गुरूंनी निर्माण केला. सिद्धाच्या डोळ्यात भक्तिरसाचा महापूर होता. चालणाऱ्या लिंगाने पुढे पाऊल टाकले. कष्ट सहन करून बाळाने शिवयोगीच्या चरणावर स्वतःला नैवेद्य म्हणून ठेवलं. भूमीवर दीर्घदंडवत प्रणाम करून उठून उभा राहिला. गुरूचे चालणारे पाय थोडे थांबले. कोण तू? आभाळ गडगडल्यासारखा प्रश्न. सिद्ध बाळाचं हृदय कमळासारखं उमललं. तुमच्या करुणेचा मुलगा मी, या गरजणाऱ्या आवाजाला धैर्याने उत्तर दिलं. परंतु अंतरातला आनंद माहीत होऊ दिला नाही. दूर हो, असं दिव्य उदासीनतेने म्हणत पाऊल पुढे टाकले. ए, बाजूला हो, तिकडे जा, सरक. बाजूने आवाज आल्यासारखं झालं. कोणीतरी म्हटलं. गुरुमूर्ती दिशेनाशी होईपर्यंत पाहत उभा राहिला. सिद्ध मठाच्या दिशेला गेला. हेच माझे गुरु, ह्यांच्यापासूनच माझा उद्धार होणार. सिद्धा बालसिद्ध दृढ नम्र झाला. मृदू मधुर बोल, हसणारे आणि उल्हासाने भरलेलं मुख, प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी अशी आकांक्षा, लहानांमध्ये मिसळावं, मोठ्यांना आश्रय व्हावा. सिद्ध त्या मठात स्वतःच राहू लागला. त्याला कोणीही तिथे राहा म्हटलं नाही. सिद्धा त्या मडक्यातून पाणी भरून आण. सिद्धा ते कपडे वाळत घाल. सिद्धा तो कचरा दूर फेकून ये. कोणी काहीही सांगितलं तरी न रागवता, कंटाळा न करता धावून धावून सर्वांची कामं करत असलेला सिद्ध बाळाला पाहून सर्वांना त्याच्याबद्दल प्रेम वाटत होतं. मोती पडल्यासारखे बोलणे, सदा पंचाक्षरी मंत्रजप, पूजेनं प्रसन्न झालेलं गोड मुख, मल्लिकार्जुन देवालयात झोपलेला सिद्ध. सगळे सकाळच्या साखर झोपेत असताना ब्रह्ममुहूर्तावर उठत असे. बसूनच गुरूंच्या चरणांचं स्मरण करून नमस्कार करत असे. डोळे झाकून बसत असे. ज्ञान निमग्न होऊन थोड्या वेळाने निर्विकल्प स्थितीच्या दिव्य प्रकाशात सिद्धाचे मुखावर दिव्य तेज येत होतं. सिद्ध मल्लिकार्जुनाच्या समोर नंदादीपाप्रमाणे वाढला. मल्लिकार्जुनाला हात जोडले. मठाच्या एका समाधी स्थितीत आहे की काय असं वाटत होतं. दुरून प्रकाशाची चाहूल लागताच कोंबड्यांचा घोळका आरवत होसे. श्रीमठाच्या अंगणात
अंधुक प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशातच सिद्धाने केर काढला. विहिरीतून पाणी आणून सडा टाकला. मोठ्या स्वयंपाकघरातील केर काढून, चुलीतील राख काढून, चूल सारवून, तिची पूजा करून लाकडं आणून ठेवली. शिवयोगीच्या स्नानाला विहिरीतून पाणी आणून हंड्यात ओतून, चुलीत लाकड टाकून चूल पेटवली. घोड्याचं दालन आणि गोशाळा स्वच्छ केली. भांड्यांची रास चकाचक स्वच्छ करून परत व्यवस्थित लावून ठेवली. हे सर्व काम कर असे सिद्धाला कोणी सांगितलं नाही. कितीही केलं तरी कोणी कधी करू नको असे म्हटले नाही. कामावरच त्याची श्रद्धा होती, म्हणून त्याला 1000 हातांचे बळ मिळत होते. गुरुचरण निष्ठेने कष्ट दुर्बल झाले. पोटासाठी मठात सेवा करणाऱ्याला आळशीला सिद्धाचे हे सहाय्य खूप उपयोगी झालं होतं. निष्ठा भक्तींनी काम करणाऱ्या बालसिद्धाला पाहिलं तर सगळ्यांनाच त्याच्याबद्दल प्रेम वाटत होतं. सिद्धानं कितीही काम केलं तरी गुरुनामस्मरण कधीही चुकवत नव्हता. शिवयोगी कुठेही राहिले तरी त्यांची दृष्टी त्याच्यावर होतीच. हे सगळे काम करून सिद्ध मठात कधीही एक दिवस जेवला नव्हता. 5 घरची माधुकरी आणून मठात असलेल्या जंगमाला वाढून उरलेलं स्वतः जेवत असे. मठात 4 वेळा चाललेलं प्रवचन तो कधीही चुकवत नसे. सगळे जाऊन बसल्यानंतर हळूहळू गुरुचं लक्ष स्वतःकडे जाऊ नये असा एका कोपऱ्यात जमिनीवर बसत होता. गुरुमुखातून येणारा तो उपदेश साक्षात परमात्म्याच्या मुखातून येत आहे असे समजून एक अक्षर न सोडता ग्रहण करत होता. त्याच्या मुखातून आलेला तो उपदेश सिद्धाच्या एकाग्र चित्ताला सुश्रवण होऊन फलित होत होता. गजदंड शिवयोगीचा बोध करण्याच्या पद्धतीने सिद्धाला खूळ लागल्यासारखं झालं. सिद्धाची ती अचंचल असणारी श्रवण करण्याची रीत शिवयोगीला खूप आवडली. ही क्रिया प्रतिक्रिया गुप्तगंगेसारखी कोणाच्या डोळ्याला दिसली नाही. एक दिवस सेवेमध्ये वेळच मिळाला नाही. दुपार झाली होती. अजून भिक्षेला गेला नाही. संध्याकाळच्या प्रवचनाला उशीर होतो म्हणून झोळी घेऊन सिद्ध लवकर पावलं टाकत जाऊ लागला. मठाच्या बाहेरच्या आवारात लाकडं फोडणाऱ्या चन्नय्याला सिद्ध दिसला आणि तो म्हणाला, फुकट काम करणारा मिळाल्यावर सगळे काम सांगणारच. तेव्हा तो चन्नय्या म्हणाला, ए सिद्धा, इकडे ये. काय रे चन्नय्या, एवढी लाकडं फोडून घ्यावी असा विचार करत होतो, पण माझा हात मुरगळला रे. कसं फोडू काही कळत नाही. एवढी लाकडं फोडली नाही तर बायका पोरं उपाशीच राहणार. परंतु हे 2 असं म्हणून लाकडं फोडून देतोस का? चन्नय्याने लाकडाच्या राशीकडे हात दाखवला. सिद्धाला दया वाटली. त्याच्या बायका पोरांच्या उपवासापुढे स्वतःच्या पोटाचा विचार विसरून गेला. बरं, आण ती कुऱ्हाड. लाकूड फोडायचं माहीत नव्हतं तरी कामावर असणारी त्याची श्रद्धा माहीत होत होती. कुऱ्हाड त्याच्या हातात देऊन चन्नय्या झाडाखाली झोपला. लाकडे फोडता सिद्धाच्या हाताला फोड आले. रक्त निघू लागलं तरी हातातलं घेतलेलं काम सोडलं नाही. सहनशीलतेने काम करतच राहिला. संध्याकाळच्या प्रवचनाची वेळ झाली होती. या वेळेला भिक्षाला जायचे, जेवायचे दोन्हीही उचित नाही. मठात तर प्रसाद घ्यायचा नाही. सिद्ध चन्नय्याला उठवून कुऱ्हाड त्याच्या हातात देऊन जाऊ लागला. ते इवलेसे कोमल हात रक्ताने माखले होते. ते चन्नय्याच्या डोळ्याला दिसले नाही. रक्तपान केलेल्या वाघासमोर मिष्ठान्न ठेवलं तर त्याची योग्यता त्याला काय माहीत होणार. सिद्ध हातपाय धुवून विभूती लावून नित्यनियमाप्रमाणे प्रवचनाला निघाला. थंडी वाजत होती. कोपऱ्यात पाय पोटात घेऊन बसला. श्री गुरु उपदेशामृत ऐकून शरीरभाव राहिला नाही. आरती केव्हा झाली याचंही भान त्याला राहिलं नाही. अग्नीजवळ जर हात नेला तर त्याची झळ हाताला लागते तसा ताप अंगात वाढत होता.
लोक दूर झाले. मुंग्यांच्या पायाचा आवाज ऐकणाऱ्या त्या गुरु गजदंड शिवयोगीला सिद्धाच्या तापाची झळ लागली असेल तरीही ते मौनच होते. शिवयोगीच्या जवळचा शिष्य बसवण्णाला सिद्धाच्या या वागण्याचं आश्चर्य वाटलं. जवळ येऊन पाहिलं तर सिद्ध तापानं फणफणत होता. त्याला दया येऊन हात पकडून सिद्धाला उठवलं. त्या बाळाचे हात बसवण्णाने पाहिल्यावर त्याला अतिसंकट वाटलं. सिद्धाला विचारलं. सिद्धाने लाकडं फोडल्याचे सांगितले.